नमस्कार, मी वैशाली. फॅमिली फूड्स मराठीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपण एक भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. ती ही चुलीवरती एकदम चमचमीत अशी आणि सर्वांनाच आवडणारी, म्हणजे ज्यांना नॉनव्हेज आवडतं, जे नॉनव्हेज लवर आहेत त्यांच्या आवडीची रेसिपी आहे, ती म्हणजे वजडी फ्राय. चला तर मस्त अशा रेसिपीला आता सुरुवात करूयात. इथे मी अर्धा किलो वजडी घेतलेली आहे. वजडी दुकानातून आणताना चिरून आणलेली आहे. स्वच्छ पाणी निघेपर्यंत वजडी धुवून घ्यायची आहे. पहा, मी अशा पद्धतीने वजडी धुवून घेतलेली आहे, पाहू शकताय. आता चुलीवरती कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये तेल पळीने 6 पळ्यात तेल ॲड केलेलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं. तेल छान असं गरम झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये हिरवं वाटण ॲड करायचं आहे. एक मोठे 4 चमचे, म्हणजे साधारण अर्धी वाटी हिरवं वाटण आहे. हिरव्या वाटणाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद आणि 3 चमचे काळं तिखट ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं. काळं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे. मसाला छान असा परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली वजडी ॲड करायची आहे. खरं तर चुलीवरच्या जेवणाला कशाचीही सर नाही. तुम्ही काहीही बनवा चुलीवरती, भन्नाटच लागतं. आणि जेव्हा आम्ही गावाकडे जातो तेव्हा चुलीवरती जेवण बनवायचं ठरलेलं असतं. ते मग नॉनव्हेज असू द्या किंवा कोणतीही भाजी असू द्यात. तर तुम्हालाही असं माझ्यासारखं किंवा आमच्यासारखं चुलीवरचं जेवण आवडतं का, हे कमेंट करून नक्की सांगा. वजडी छान अशी परतून झाल्यानंतर एक वाफ काढून घ्यायची आहे आणि मस्त अशी वजडी ढवळून घ्यायची. अजून एकदा झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटानंतर पहा, अजून थोडीशी वजडी कच्ची आहे, त्याच्यामुळे थोडंसं, म्हणजे साधारण अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे. छान अशी पाण्यासोबत वजडी ढवळून घ्यायची आणि ताट झाकून अजून 10 मिनिटांसाठी वजडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. पहा, मस्त अशी आपली वजडी शिजलेली आहे. तर आता याच्यावरती कोथिंबीर भुरभुरून घ्यायची. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आता मस्त अशी वजडी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात खाण्यासाठी. आहा, खरंच खूप छान झालेली आहे, एकदम मस्त. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन चटपटीत रेसिपीचे नोटिफिकेशन्स येण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा. पुन्हा भेटूयात मस्त अशा रेसिपीसोबत. चला तर मस्त अशी रेसिपी आता फस्त करूयात. धन्यवाद.